आम्ही जिंकून आलो, ते नाही गेले न काय आलं. तो आलता का पै इथं बसला घरी गोधाड्या पांघरून 50 आणि आम्हाला लागला शहाणपणा शिकायला. आम्ही काकडीत कुकडीत पोरं तिथं आणखीन पोर रस्त्यानं चलत येत इतकं लांब लिहिलंय ते. मग ते लिहूस तर तिथं मांडणं कचा कचा तू हो म्हणणं काय मांडायचं काय आता मजबूत होईल ना आमच्याकडे. आम्ही खंबीर आहेत, सामान्य मराठी. फक्त हे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही ते हे थोडे 10-5-50 जण जे आहेत ना हे आरडाओरडा करायला लावते त्यांना याच्यापेक्षा इकडं आरडाओरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्या तिथं म्हणणं मांडा ना तुमचं. समाजाच्या बाजूला समाजाला साथ मिळेल ना तुमची. तुम्ही आमचे आहेत ना, कशाला सोशल मीडियावर आणि त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरे जा. मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती, हे गैरसमज पसरायला लागलेत. याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असं आव्हान करा, मी पण केलं विनंतीपूर्वक, की तुम्ही लय हुशार आहेत ना, तुमचं म्हणणं तिथं मांडण कायदा मजबूत करू लागा. इकडं बोंबलून आमचं गोरगरिबाचं अन्नात माती घालू नका. ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप नोंदवा, मोठ्या संख्येने नोंदवा, सगळे सोयऱ्याला आक्षेप नोंदवा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे. तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत, घटना तज्ज्ञ आहेत, जे आपले वकील बांधव आहेत, मोठमोठाले जे अभ्यासक त्यात लोक आहेत, यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्रातली विनंती, ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा, म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल. इकडं काय सोशल मीडियावर तुमची हुशारी दाखविता, तिथं करा की मायबाप बना नाही गोरगरिबाचे. इकडं हुशारी दाखवून इथं रात भरली येते त्याच्यावर इतकं लांब लिहिलंय ते. मग ते लिहूस तर तिथं मांडणं कचा कचा तू हो म्हणणं काय मांडायचं काय आता मजबूत होईल ना आमच्याकडे. आम्ही गोरगरीब मराठ्यांनी कायदा आणला का नाही आणला. आता ते मजबूत करण्यासाठी आम्ही सगळा सोयरा शब्द घातलाय. सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का, त्याला बेस होईल, आणखीन मजबूत होईल तो कायदा. मराठी पुन्हा जिंकतील सारखे. आम्ही जिंकून आलो, ते नाही गेले न काय आलं. तो आलता का पै इथं बसला घरी गोधाड्या पांघरून 50 आणि आम्हाला लागला शहाणपणा शिकायला. आम्ही काकडीत कुकडीत पोरं तिथं आणखीन पोर रस्त्यानं चलत येत. रात्री काल मी माजलगावला गेलतो, मला कमीत कमी 200-250 गाड्या भेटल्यात. ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम करत आलो. हे श्रेय नाही कळत का तुम्हाला? शहाणपणा असल्यासारखा लिहितात त्याच्यावर काही बी. बघा त्यांचा घ्या आदर्श. ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झालेत. तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय? तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती, यांना सांगा, मी पण विनंती करून सांगितलंय की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा, कायदा मजबूत होईल. इकडे सोशल मीडियावर वापरून वाटोळं करू नका आणि अन्नात माती घालू नका.